मोरारका बंगला कंबर तलाव येथील जुनी मिल ट्रस्टच्या खासगी जागेमध्ये खोट्या व बोगस कागदपत्रांद्वारे महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अतुल विभूते, सद्गुरू ऍडव्हर्टायझर चौपाड व किशोर कृष्ण हरिरच्चा, शुभम एंटरप्राइजेस, रामलाल चौक सोलापूर यांना 13 बेकायदेशीर होर्डिंग्जची परवानगी देण्यात आली आहे। या जागेशी कोणताही संबंध नसताना एकाच जागेवर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक 14 व के बिल्डर्स अँड असोसिएट्स तर्फे चेअरमन म्हणून कुमार शंकर करजगी, सोमनाथ करजगी, सुरेंद्र कर्णिक यांनी ट्रस्टची फसवणूक करून चेअरमन असल्याचे खोटेच भासवून विना तारखेचे अर्ज आणि ना हरकत प्रमाणपत्र सोलापूर महानगरपालिकेस देऊन महानगरपालिकेचे ज्युनियर इंजिनियर विक्रमसिंह पाटील यांनी व आशिष लोकरे, उपायुक्त भूमी व मालमत्ता विभाग यांच्या संगनमताने बोगस परवाने दिले आहेत। कंबर तलाव जवळील जुनी मिल ट्रस्टच्या मोरारका बंगला या ठिकाणी आहेरकर ऑटोमोबाईल्स, कल्याण ज्वेलर्स, तनिष्क ज्वेलरी शोरूम, ॲटलान्स किमाया ग्रुप, वैष्णवी रियाल्टी, बजाज ऑटो, दिव्य मराठी प्रीमियर लीग, सिद्धी सुझुकी, शिंगवी ज्वेलर्स, MIT, आर्यन्स वर्ल्ड स्कूल, सेंचुरी फिटनेस, चंदुकाका सराफ आदी 13 अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आलेली आहेत। याबाबत वारंवार आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन सुद्धा त्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले होते। त्यामुळे आमच्या संस्थेची आणि सभासदांची फसवणूक करणाऱ्या, खोटे कागदपत्र बनवणाऱ्या कुमार करजगी आणि त्यांच्या साथीदारांवर व ऍड एजन्सीज व सोलापूर महानगरपालिका इंजिनियर विक्रमसिंह पाटील, उपायुक्त आशिष लोकरे यांच्यावर फसवणुकीबाबत फौजदार कारवाई करण्याची तक्रार जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ट्रस्ट तर्फे डॉक्टर संदीप आडके, केशव जहागीरदार, दीपक पेंढारकर, कल्याण नकाते, चंद्रकांत नकाते, डॉक्टर दिलीप दामले, रमाकांत गड्डम आदींनी पोलीस आयुक्त M राजकुमार यांना भेटून दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।